वेलकम बॅक टू बस विथ रुची आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मला माहिती आहे की मी खूप दिवसानंतर एक लॉंग व्हिडिओ यूट्यूबवर शूट करते. मी इव्हेंच्युअली यूट्यूबवर शॉर्ट्स तर टाकतच असते, बट स्टील असे लॉंग व्हिडिओज जे असतात यूट्यूबवर ते मी खूप दिवसानंतर टाकते. I know I was very inactive on my big videos, but still I am trying की मी अजून मोठे व्हिडिओज नॉट डेली व्हिडिओज पण ॲटलीस्ट वीकली व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर पोस्ट करत जाईल, अपलोड करत जाईल. आम्ही आईस्क्रीम घ्यायला आलो आहे. फॅमिली पॅक है, फॅमिली पॅक देतो ना. तर मी आता माझ्या वहिनीकडे आली आहे आणि आमचा भाऊ पण आलाय जो आम्हाला इग्नोर करतोय. का तो आम्हाला इग्नोर केला असं की हा ना काय घेऊन आलाय, काय करते पार्थ आम्हाला गिफ्ट घेऊन आलाय. आणि आम्ही येताना आईस्क्रीम पण घेऊन आलोय. आईस्क्रीम आणि लिंबू, कारण की आज पावभाजी बनवणार आहे. सो आम्ही आईस्क्रीम आणि लिंबू घेऊन. टू फॉरगेट ऑल दोज थिंग्स. हाय कर माझ्या व्लॉगला. काय करते ग काऊ? तेव्हा तिकडे झाड आहे, झाड बघतायत दोघे. कधी झाड नाही बघितलं सारखे. काय इथे हवं नाही थांबी पण चिनी कोण तू ना परफेक्ट आहे. स्वतः तोंड बघितले काय हा. आता टी शर्ट कसा मागवायचा आहे मला? वुमेन्स वेअर टाइप. भाया एसी लगाओ ना भाया. कैमरामैन दीपक चौरसी के साथ करना दी स्टेप अंकित प्लीज यार. सुरू झाली. तर आता आम्ही बेबी शावरच्या डान्सची प्रॅक्टिस करतो आहे. असं आम्ही बघून प्रॅक्टिस करतो. हे आमचंच गाणं आहे की आम्ही स्क्रीनवर बघून, टीव्हीच्या स्क्रीनवर बघून आम्ही प्रॅक्टिस करतो. ब्लॉगर आलेत नवीन घरात. ब्लॉगर तर दाखव, ब्लॉगरचा चेहरा तर दाखवा. एवढे मोठे ब्लॉगर आलेत घरात. हॅलो, तर मी आत्ता आंघोळ केली आहे जस्ट. तर माझी आंघोळ झाली आहे आणि मी आत्ता माझ्या घरी जाणार आहे, कारण की आता खूप वेळ झाला. विचार केला आंघोळ करूनच जाते. तर आज केस धुतले. लेट्स सी, आता आपण घरी जाऊ. खूप दिवसापासून विचार करत होते आत्ता केस धुवायचं, पण मला टाईमच भेटत नव्हता. सो आज फायनली मी हेअरवॉश केलं. हेअरवॉश करणं म्हणजे खूप अवघड म्हणण्यापेक्षा कंटाळा येतो खूप हेअरवॉश करायचा. पण आज मी फायनली हेअरवॉश केलेलं आहे. मी हेअर ड्रायर नाही मारत अजिबात माझ्या केसांना, बिकॉज हेअर ड्रायरने केस आपले खूप खराब होतात. स्टार्टिंगला तुम्हाला छान वाटतं किंवा हेअर ड्रायर यूज केला आहे, तुमचे केस छान सेट होतात त्याच्यामुळे. पण मी तुम्हाला हेच सांगेन की हेअर ड्रायर तुम्ही जितकं कमी यूज कराल किंवा कुठलेही मशिनरी प्रॉडक्ट तुम्ही जितकं कमी यूज कराल तितकं तुमच्या हेअरसाठी चांगलं आहे. त्याच्यामुळे माझे केस मी असेच नॅचरली हेअर ड्राय करते. मी काही यूज नाही करत.
आणि प्लीज मला कमेंटमध्ये हेही सांगा की मी कुठल्या टाईपचे व्हिडिओज बनवले पाहिजे, म्हणजे काय टाईपचे कॉन्टेंट्स. बिकॉज मी कन्फ्यूज असते की नक्की काय बनवायचं. डेली ब्लॉगिंग तर करते, पण त्याचसोबत तुम्हाला काय बघायला आवडेल, जसे की चॅलेंजेस, गेम्स किंवा कुकिंग व्हिडिओज, असं काही रेसिपीज व्हिडिओ तुम्हाला जे काही आवडत असेल तर प्लीज मला ते कमेंट करून सांगा, जेणेकरून मी त्या टाईपचे व्हिडिओज मी बनवू शकते. तर प्लीज कमेंट करा, तसं सजेस्ट करायचं मला, सो मी ते जास्त बनवायला लागेल. ब्लॉगिंग तर आहे. मेकअप तर तसं मी काहीच करत नाही, फक्त लिपस्टिक एक लाईटली. मी मेकअप काहीच करत नाही आणि लिपस्टिकचा ब्लश लावते, पण आता लावत नाही. ब्लश, लिपस्टिकचाच ब्लश छान वाटते. आणि मस्कारा मेकअपमध्ये काहीच करत नाही, लिपस्टिकचाच मस्कारा आणि मी लिपस्टिकचाच ब्लश आणि मस्कारा. आणि केस तर मोकळेच ठेवते मी, कारण की माझे केस आता ओले आहेत, त्याच्यामुळे मी काही विंचरत नाही. एकदा का केस थोडीशी सुकली का मग मी विंचरणार. तर येस, जाऊया आता घरी. तसंही घरीच जायचं, त्याच्यामुळे मेकअपची पण काहीच गरज नव्हती. पण येस, दाखव. मला याचा आवाज बंद करायचा. तर ही जी व्हिडिओ काढली आहे ती वॉच. मला हा वॉच खूप आवडतो, माझा गोल्डन वॉच. तर या वॉचला खूप जवळजवळ 2 वर्ष, दीड वर्ष तरी झाला बड्डेला घेतला मी माझ्या. मी रेडी आहे, फक्त मला आता माझी बॅग घ्यायची आहे आणि मग आपण घरी जाऊया. आता आपला चार्जर घ्यायचा आहे. हा चार्जरशिवाय आपलं काहीच नाही होऊ शकत. तर मी ना तुम्हाला दाखवते, माझ्या चार्जरला आहे ना मी, तर ह्या अँगल खूप मोठी आहे, पण मी माझ्या चार्जरला ना हे असं तुम्ही दुकानात गेलात ना, कुठल्याही दुकानात गेलात तर तुम्हाला हे असं भेटेल. म्हणजे जिथे चार्जर आणि इयरफोन्स वगैरे जे काही असते ना ते शॉप, तिथे गेल्यानंतर तुम्हाला असे खूप सारे ऑप्शन भेटते. ते जस्ट तुम्हाला ना असं स्प्रिंगसारखं आहे, फक्त हे तुम्हाला असं असं गोल गोल करत करत पूर्ण लावायचं. तर मी हे माझ्या फोनला लावलं, फोनला जरी फोनच्या चार्जरला लावलं आहे. हे तुम्ही तुमच्या इयरफोन्सला पण लावू शकतात, खूप छान वाटतं. त्याच्याने काय होतं माहिती आहे, हे तुमचे जे कॉर्नर्स असतात ना ते तुटत नाही, त्यासाठी हे आहे. आणि हे दिसायला पण छान दिसतं. आणि भले तुमचे असे खूप सारे चार्जर असतील तर तुमचं चार्जर ओळखून यायला पण एक हेल्प होते, म्हणून मी असं लावलं आहे. आपला चार्जर, चला हा पण आपण बॅगेत टाकूया पटकन. चलो लेट्स गो. तर आता आपण आपल्या घरी जाऊया. तर हा पण येतोय माझ्यासोबत, हा पण येतोय माझ्यासोबत. तो पण निघाला, मी पण निघाली आहे हिला सोडून. टाटा, बाय बाय. तर आता आमच्यासोबत काव्या पण येते, ते सांगते माझ्या सबस्क्रायबर्सला. तिचे कपडे घ्या, साडी, कपडे सगळं आहे. आधी बघ ना कपाटात नाही आहे, मग तुझी गाडीच असणार. निरेक आणतेस काय? चला आता फायनली आपण जातोय. झोपून जा आता, तिने अंघोळ पण नाही केली. कवा अंघोळ केली तू? गंड. आता आम्ही आमच्या बिल्डिंग मध्ये पोहोचलो.
चल ऐक 6. तर आम्ही आता म्हणजे दुपारीच घरी आलो, जेवलो आणि झोपलो. तर मग मी काही शूट नाही केलं. तर आता मी आणि काव्य आता जाणार आहे गार्डनला. तर मी आणि काव्य आता गार्डनमध्ये आलो आहे. हे बघा गार्डन आमच्या इथे जवळच गार्डन आहे हा, जिथे असे सगळं पुतळ्यांचं लावलं आहे. सगळं हे सगळं जे तुम्हाला माणसं दिसतात ते सगळी पुतळे आहेत. घरं पण बनवली आहेत. ह्याच्या घराच्या आत जी माणसं आहेत ती पण पुतळे आहेत. सोनार लोक दाखवली आहेत. असे सगळे प्रकारचे कास्ट बोलू शकतो आपण. कुणबी, माळी, कुंभार असे सगळे भरपूर लोकांची घरं दाखवली आहेत तिथे. तुम्हाला दाखवते राईट साईडला. आता हे पण आणखीन कोणाचं तरी घर आहे. तर हे मला असं वाटतं कुंभारांचं घर आहे. हे बघा ही माती घेऊन जाते आहे. इथे मडकं बनवलं जात आहे. इथे टॅग लावला नाही आहे. टॅग होता इकडचा पण मे बी तो तुटला वगैरे असणार. तर हे बघा म्हणजे इन्सेन्स इथे प्रोसेस दाखवली आहे. माती आणण्यापासून इथे भट्टी आहे. कसं हे जे मडकं आहे ते भट्टीमध्ये शेकलं जातं. ते बघा कसं ते मला आता हे एवढी प्रोसेस माहिती नाही आहे. बट जे मला माहिती आहे मी तुम्हाला सांगते. ते माती ते लोक पायाने पूर्ण त्याला बारीक करतात. जे काही करतात मला खरंच माहीत नाही आहे. बट हे आणि हे जी बाई आहे ना ती हे करते मडक्याला ते मारते जेणेकरून त्याला छान शेप येतो. हे बघा मडक्याला एक छान शेप येतो. त्या वस्तूचं नाव काय ते मला माहीत नाही. इथे मडकीसुद्धा ठेवली आहे आणि खूप छान गार्डन आहे. इथे तुम्हाला यायचं असेल तर प्लीज या. बघू शकतात किती छान गार्डन आहे. खूप मोठा सुद्धा गार्डन आहे बघा. या बायका ना आवडला. चला हे खरंच. तर आम्ही अजून वरच्या साईडला जातोय. मला जितकं शक्य होईल तितकं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आम्ही. मला जितकं दाखवता येईल तितकं मी तुम्हाला दाखवेल. इथं खूप मोठं गार्डन आहे. सगळ्या प्रकारचे कास्ट दाखवले आहेत. सो मला जितकं कॅप्चर करता येईल तितकं मी तुम्हाला शेअर करीन. आणि इथे बघा गुजराती लोक दांडिया खेळत आहेत. खूप छान आहे बघा. तर या गार्डनची एंट्री फीससुद्धा आहे. तर एंट्री फीज काव्याची 5 रुपये होते आणि मोठ्यांची 10 रुपये आहे. आणि या गार्डनचं नाव मातोश्री गार्डन आहे. मी सांगायचीच विसरली. तर म्हणजे तर आता आम्ही घरी आलो. मी परत माझ्या आत्याकडे आले आहे बिकॉज ही होती. सो आम्ही असा विचार केला की आज परत राहणार आणि डान्सची प्रॅक्टिस पूर्ण कंप्लीट करून टाकणार. सो आम्ही बिल्डिंग खाली पोहोचलो आहे आणि आता लिफ्ट पकडून सीधा वर जाऊ. मग पुरीने मला लई त्रास दिला. तर आता आम्ही घरी चाललो आहे. तर आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. घरी जाऊन मस्त फ्रेश होईल आणि हा ब्लॉग इथेच मी एंड करते. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक एक मिनटं तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपले नवीन मी जे काही पोस्ट करेल ते तुम्हाला नोटिफिकेशन येतील. सो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टाटा. काय इथे लाईट नाही.